मिसेस शास्त्री, कशा आहात तुम्ही? ठीक आहे मी. मिसेस शास्त्री, तुम्ही त्या दिवशी मला तुमच्या घरी गणपतीसाठी बोलावलंत, पण मी नाही येऊ शकलो. आय होप यू डिडंट माइंड. नाही, ठीक आहे. गुड. सो लेट्स गेट डाउन टू बिझनेस. बोला. मी काय बोलू? मिसेस शास्त्री, दरम्यानच्या काळात पुन्हा तुम्हाला काही हो हो टेल मी. तीच आकृती, ओळखीची वाटणारी पण अनोळखी असणारी. तोच आवाज, ऐकल्यासारखा वाटणारा पण कधीच न ऐकलेला. तोच प्रश्न, अगदी साधा सोपा वाटणारा पण ज्याचा काहीच संदर्भ नसलेला. तेच संदर्भ जोडण्यासाठी आज आपण इथे भेटलोय मिसेस शास्त्री. मिसेस शास्त्री, तुमचं बालपण वेगवेगळ्या गावांमध्ये गेलं. एम आय राईट? हो. आणि ही सगळी घरं तुम्हाला आठवतात? हो, म्हणजे कळायला लागल्यानंतर आठवत आहेत सगळे. हे बघा, हॅव अ लुक. हा आमच्या वसईच्या वाड्यासारखा. सारखा नाही, वसईचाच वाडा आहे हा. फक्त 60-70 वर्षांपूर्वीचा. फक्त एवढाच फरक आहे. मला माहिती आहे मिसेस शास्त्री, हे तुम्ही कधीही आधी पाहिलेलं नाहीयेत. तरी हे फोटो नीट पहा. आणि आठवायचा प्रयत्न करा. थोडा जोर द्या. ऑफ कोर्स, डोंट फोर्स योरसेल्फ टू मच. टेक युअर टाइम. नीट पहा. आठवतंय काय? काय झालं मिसेस शास्त्री? वाडा, वसईचा वाडा, शास्त्र्यांचा वाडा. मी होते तिकडे, मला दिसलं. पण माझ्या आजूबाजूला जे काही होतं
ते ह्या काळातलं नव्हतं. पण सगळं 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 जिवंत होतं, सगळं खरं होतं. पण सरलेल्या काळातलं. कोणी माणसं दिसली तुम्हाला? पार्वती वहिनीच्या तस्वीरी मागे एक मजकूर लिहिलेला होता. हे जरा ठेव. सध्या ती तस्वीर काच सुधरवायला टाकलेली आहे, पण माझ्या नातवानी तो मजकूर कॉम्प्युटरमध्ये जपून ठेवला. तो स्कॅन करून मी त्याची कॉपी करून ठेवलेली आहे. बैस बैस इथे बैस, मी तुला दाखवतो. हे उचल, वर उचल. इथेच ठेवला होता. हा बघ, हा बघ. आम्हाला वाटलं की ही मोडी लिपी आहे म्हणून. नाही आजोबा, ही मोडी लिपी नाहीये. ह्याला मोडीसारखं वळण दिलं गेलंय, पण ही मोडी नाही. मोडी असल्यासारखं भासवलं गेलंय. मी तुम्हाला सांगते आजोबा, हे काहीतरी खूप सोपं आहे, जे खूप कठीण असल्यासारखं भासवलं गेलंय. अगं, महादेव दादाला सवयच होती लोकांना कोड्यात पाडायची, प्रश्न निर्माण करायची. साधी सरळ सोपी गोष्ट तो कठीण करून सांगायचा. म्हणजे गोष्ट तीच, पण त्याची आवृत्ती वेगळी, अस्तित्व वेगळं, प्रतिमाच वेगळी. मग लोक बुचकळ्यात पडायचे, घरभर शोधत फिरायचे, पण काही केल्या उत्तर सापडायचं नाही. मला तर वाटतंय, शक्य झालं असतं तर महादेव दादानी स्वतःच एक वेगळं प्रतिबिंब देखील तयार केलं असतं. या कोड्याचं उत्तर काही सापडत नाहीये. भास, इल्युजन. प्रतिमा, इमेज, इमेज, रिफ्लेक्शन. नाही आजोबा, मला काही कळतच नाहीये हे. आय डोंट नो. नाही कळत आहे ना, तेच म्हणतोय मी. आजोबा, if I'm not mistaken, हे तुमच्या घोड्याचं उत्तर आहे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका अचैनं क्लेहयन्त्याप न शोषयति मारुतः. श्रीराम, श्रीराम.
शुभ्रा, शुभ्रा काय होतंय तुला? शुभ्रा, शुभ्रा काय? शुभ्रा, अगं काय 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 झालंय काय तुला? शुभ्रा काय होतंय तुला? तो मुलगा, त्याला काहीतरी सांगायचं होतं मला. कोण मुलगा? हो, तो काय? काही नाही. तुम्हाला चहा हवा असेल ना, मी आणते. शुभ्रा, अगं रात्रीचे 12 वाजलेत. आता कसला चहा? मला किचन मध्ये काम आहे. नी आय एम 100% शुअर ह्या भुयाराचं दुसरं टोक ना वाड्याच्या आसपासच कुठेतरी असणार आहे. आणि मी ठरवलंय, मी ते शोधणारच. यू नो, नथिंग कॅन बी मोर एक्साइटिंग. तुला माहिती आहे, एकदा ना पप्पांबरोबर मी भोपाळला गेले होते. अराउंड 40 किलोमीटर्स नॉर्थ ऑफ भोपाळ एक गाव आहे. त्या गावातल्या जमीनदार घराण्याचा ना असाच एक वाडा आहे. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, इन द 17th सेंचुरी. चिप्रा, एक विचारू? विचार की. आपलं लग्न झाल्यावर सुद्धा तू रोज रात्री मला अशा दगडधोंड्यांच्या गोष्टी सांगणार? हाऊ रूड, सो अनरोमॅन्टिक. मी अनरोमॅन्टिक? गेला 1 तास आपण इकडे एकटे होत आणि तू मला यार 17th सेंचुरी, एक्सकवेशन्स, दगड धोंडे असं सगळं सांगतेस आणि मी अनरोमॅन्टिक. हाऊ नाईस ऑफ यू. नील, ह्या दगडधोंड्यात सुद्धा खूप रोमॅन्स दडलेला आहे, पण ते तुला नाही कळणार. एक जिता जागता दगड डबक्यात बुडकन पडावा तसं तुझ्या प्रेमात आता पडलाय, तर जरा त्याच्याकडे पाहा ना. अरे गेला 1 तास मी तुझ्याकडेच पाहतेय. इथे आहे का दुसरं कोण? तसं नाही गो, थोडं प्रेमाने पहा ना. म्हणजे कसं? जीजस, माझं आयुष्य म्हणजे ना नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरचा एक प्रोग्राम बनून राहणार. मिस्टर क्षीरसागर पडला ना प्रेमात? हो का आता? मिस्टर क्षीरसागर, मी तुला सांगितलं ना, आता तू माघार घेऊ शकत नाहीस. पण मी माघार घ्यायचं म्हणतच नाहीये. अच्छा, मग काय म्हणतोयस तू? मी अजून पुढे पुढेच यायचं म्हणतोय. मिस्टर शास्त्री, कालच्या सेशन नंतर मला असं वाटतंय की मी मिसेस शास्त्रींच्या केसबाबत एका निश्चित निष्कर्षाला येऊन पोचलोय. डॉक्टर, पण त्याआधी काल रात्री जे झालं ते काय झालं काल रात्री? काल रात्री मी माझ्या बेडरूममध्ये आलो तेव्हा शुभ्रा एकटीच बसली होती, समवॉट घाबरल्यासारखी, डोळे मिटून. मी तिला हाक मारली तर 2 क्षण तिने माझ्याकडे असं पाहिलं ॲज इफ आय एम अ स्ट्रेंजर. मग ती
त्याला मला काहीतरी सांगायचंय असं काहीतरी म्हणाले. विचारलं तिला की कोण काय, तर एकदम ती भानावर आले. मला म्हणाले की थांबा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तिला म्हटलं थांब अगं, रात्रीचे 12 वाजले. तर ते एकदम भावचळल्यासारखे झाले. आणि मग मला काहीतरी कारण सांगून तिथून निघून गेले. नंतर रात्री बऱ्याच वेळ ती हॉलमध्येच बसून होती. मी तिला विचारलं, खूप वेळा विचारायचा प्रयत्न केला की आफ्टर अ पॉइंट आय डिडंट फोर्स मच. डॉक्टर हे सगळं माझी मतं कन्फर्म करायला आणखीनच मदत करते मिस्टर शास्त्री. मिसेस शास्त्रीनं होणारे भास वगैरे सगळं खोटं आहे. हे सगळे त्यांच्या कल्पनेचे खेळ आहेत. अँड आय फिअर दॅट शी इज अ स्किझोफ्रेनिक. डॉक्टर पॅनिक होण्याची गरज नाही मिस्टर शास्त्री. हा एक आजार आहे आणि कुठल्याही आजाराप्रमाणे आपण यावरही ट्रीटमेंट करू शकतो. नाही, मुळात माझा तुमच्या डायग्नोसिसवरच विश्वास बसत नाहीये. शुभ्राला जाणवणाऱ्या गोष्टी खऱ्या असतात. माझ्या भावाचा मृत्यू तिला दिसला होता. कुठल्या तरी स्वप्नाचा संबंध तिने तुमच्या भावाच्या मृत्यूशी जोडला मिस्टर शास्त्री. कोकणात मला किडनॅप केलं असताना तिने ती जागा बरोबर शोधून काढली होती. गावात चौकशी केल्यावरती तुम्ही किंवा मी सुद्धा हे करू शकतो. नाही, तरी नाही. मला भेटण्याच्या अगोदर तिला माझा साखरपुडा दिसला होता. मिस्टर शास्त्री, तुमच्या बोटातल्या रिंगवरून हे ओळखणं कठीण आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही डॉक्टर, माझी बायको वेडी नाहीये.